राम राम मित्रांनो, तर आज आपण बघणार आहोत की बेडवर सोयाबीन लावण्याचे फायदे व नुकसान। तर मित्रांनो, याच्यात नुकसान म्हणजे तसं काही नसते, मात्र आपल्याला काय करायला लागते मित्रांनो, जे काय आपला फटा असतो की नाही मधातला, त्याच्यात तणकट होत असते। जवळपास सोयाबीन 2 महिन्याचे होस तर आपल्याला त्यावर फार नियंत्रण ठेवावे लागणार आहे। आणि दुसरं म्हणजे बेडचा फायदा भरपूर आहे मित्रांनो। याने आपल्याला रान जर चिबडा असलं तर आपण 100% बेड घेतलाच पाहिजे मित्रांनो। बेडवर सोयाबीन घेण्याने आपलं पेरण्यापेक्षा जास्त ॲव्हरेज केव्हा पण येतो आणि बियाणंही कमी लागते। बियाणं कमी लागण्यामध्ये जे काय आपल्याला बेडवर सोयाबीन लावण्याचा खर्च आहे तो त्याच्यात निघून जातो आपला। हे सर्व गोष्टी लक्षात घेता आणि जर आपल्याला पुढे चालून ऊस लावायचा असला सोयाबीन घेऊन, तर आपल्याला लवकर लावण्यासाठी आपली नोंद पण लवकर होते। सोयाबीन कापल्या आपण तणकटावर नियंत्रण करून, कोणती फवारणी करून किंवा तणकट साफ करून या दांडोळीला नांगरून याच्यात ऊस सुद्धा घेऊ शकतो मित्रांनो। अशा प्रकारे बेडचे फायदे आहेत मित्रांनो। फक्त जराशी तणकटावर नियंत्रण आपल्याला ठेवावे लागेल, ती काय फार मोठी गोष्ट नाही। फवारणी आपल्यासाठी उपलब्ध आहेत मित्रांनो। आणि